श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळाच्या वतीनं उद्या 9 फेब्रुवारी गुरुपादुकांचा दर्शन आणि नामस्मरण महासोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. यात दत्त संप्रदायातील श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर बाबा महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांचा समावेश आहे. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीनं पादुका पंचगंगा नदी घाटावर आणल्या जातील. दर्शनासाठी नदी तीरावर देखावा उभारण्यात आलाय. गणा अवधूत महाराजांच्या सानिध्यात या सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सुहास पाटील आणि प्राध्यापक कुलदीप साळुंखे यांनी दिली. यावेळी रक्तदान शिबिर, श्री दत्त याग यज्ञ, श्रीराम स्तोत्र पठण, अभंग आणि भक्तिगीतांचा भक्तिगंध कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पंचगंगेची आणि संतांची महाआरती होईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, श्रीकृष्ण दत्त महाराज यांचा सामुदायिक नामकरण सोहळा संपन्न होणार आहे. इच्छापूर्ती पदयात्रेतील 6 भक्तांना स्वामी रत्न पुरस्कारानं गौरवलं जाणार असून रात्री सोंगी भजनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पत्रकार बैठकीला पत्तेसिंह राजमाने, रमेश चावरे, सुभाष उमाने, नारायण यादव, वेणुताई सुतार, कुलदीप जाधव, अजय हांडे, नितीन पाटील, रमेश माने, गिरीश पाटील यांच्यासह स्वामी भक्त उपस्थित होते.